ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली मंदिरातून दर्शन घेऊन येऊन आता हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर मधुमन चेकच करत असतात. चैतन्य आणि प्रताप तर तेथे असतात. तेव्हा आता अर्जुन डॉक्टरना विचारतो की नक्की यांना काय झालं होतं. डॉक्टर सांगतात की तसं आता काही माहिती नाही, परंतु आता कोमामध्ये असणाऱ्या पेशंटचे मात्र हृदयाचे ठोके हे वरखाली होऊ शकतात आणि तसं आता हे डोका टळलेलं आहे, कारण पेशंट आता स्टेबल आहे. तेव्हा आता सायलीच्या जीवात जीव येतो आणि सायलीचा चेहरा खुलतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, मधूंची तब्येत माझ्यासाठी स्थिर आहे, हेच माझ्यासाठी खूप काही आहे. तर म्हणजे देवी आईच पावली असं म्हणायचं. म्हणून सायली आता देवी आईला अगदी नमस्कार करते आणि तेवढ्यात आता मधूंची जी बोटं आहे तर ती हालचाल करतात. तेव्हा अर्जुन डॉक्टरना विचारतो की हे बघा, मधूंच्या आत्ताच्या कंडिशनमध्ये आणि पहिल्या कंडिशनमध्ये काय बदल आहे. तर त्यावर डॉक्टर अर्जुनला बाहेर बोलावतात आणि तुम्हाला मी नंतर सांगतो असे बोलून आता अर्जुनला बाहेर बोलावतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते की मी जरा मधूंशी बोलते. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली. आणि आता सायलीचा खुलेला चेहरा बघून अर्जुनचा चेहरा सुद्धा आता खुलतो आणि खुश होत आता अर्जुन, चैतन्य, प्रताप हे डॉक्टर बरोबर बाहेर येतात. सायली मधुभाऊंच्या जवळ बसते आणि म्हणते की मधुभाऊ, खरंच तुम्ही किती घाबरवलंत मला. तुम्हाला जर काही झालंय तर मात्र ते सहन नाही करू शकणार मी. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते बरं का मधुभाऊ, तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही. आणि हे बघा, आता खूप झालंय असं हॉस्पिटलमध्ये पडून राहण्याचं. आता मात्र तुम्ही बरं व्हायचं आणि आश्रमामध्ये जायचं. तर सांगाल ना मधू, तुम्ही अगदी बरे होताल ना लवकर. आपल्याला लवकरात लवकर आश्रमात जायचं आहे बरं का मधू. तेव्हा आता सायलीचे डोळे पुन्हा भरून येतात. तेव्हा आता मधू अगदी डोळे उघडतात आणि परत डोळे बंद करतात. सायली आता हे सर्व बघते. मधू पुन्हा आता डोळे उघडतात. तर ते बघून आता सायलीला खूप आनंद होतो. सायलीला असं वाटतं की आता आपण जे काही बोलतो ते मधुनांना कळते. तर म्हणून ती लगेच आता मधू अगदी खुश होत मधू करत असते. आणि मधू, तुम्ही डोळ्यांची उघडझाप केली. खरंच आहे का की मला भास झाला. मधू, हो. सायलीला इतका आनंद होतो. सायली परत विचारते की मधू, हो, अहो मला भास झाला की काय. आणि खरंच डोळ्यांची उघडझाप तुम्ही केली ना मधू. तेव्हा आता मधू पुन्हा डोळ्याची उघडझाप करतात. ते बघून तर सायलीला आणखीनच आनंद होतो. तेव्हा आता मधूसारखी डोळ्याची उघडझाप करतात. ते बघून सायलीला आणखीनच आनंद होत असतो आणि परत डोळ्यामध्ये पाणी, आनंद असूर डोळ्यातून येतात आणि म्हणते की माझी वेडी आशा, कदाचित मला भास वगैरे झाला असेल. आणि काय हो मधुभाऊ, तुम्हाला सुद्धा माझ्याशी गप्पा मारावसे वाटतात का. आता मधू पुन्हा डोळ्याच्या इशाऱ्याने आता डोळे उघडझाप करतात, म्हणजे आता त्यांना गप्पा मारावसे वाटतात असं ते सायलीला इशारा देतात. ते बघून आता सायलीला आणखीनच छान वाटतं, आनंद होतो आणि ती मधुभाऊंना विचारते की मधुभू, अहो तुम्ही काला खरंच उत्तर देतात की काय. इतका आनंद मात्र मित्रांनो आपल्या सायलीला आज झालेला असतो. आता मधुहो सारखे उघडझाप डोळ्यांची करत असतात. ते बघून सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा आता डोळ्यातून आनंद असू सुद्धा येत असतात आणि म्हणते की मधु, हो, तुम्ही डोळ्यांची म्हणजे पापण्यांची उघडझाप केली, म्हणजे हो म्हणालात. तर आता मधूंच्या डोळ्याच्या इशाऱ्यावरून सायलीला खूप काही समजते. आणि हे बघा मधू, मला वाटतं ते बरोबर आहे, म्हणजे तुम्ही माझ्या प्रश्नांचे उत्तर देतात. तर मधू पुन्हा डोळ्याची उघडझाप करतात. तसं सायलीला इतका आनंद होतो. सायली धावतच बाहेर येते आणि म्हणते की अहो बाबा, हे बघा मधू माझ्यांशी बोलले. ते ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. प्रताप विचारतो की सायली काय बोलतेस बाळा. सायली म्हणते
की शब्दांचे ते अगदी उच्चार नाही बोलत, परंतु पापण्यांचे उघडझाप करून ते मला अगदी त्यांचं बोलणं सांगतात. तेव्हा आता हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. त्यांचे उत्तर जर हो असेल तर ते पापण्यांचे उघडझाप करतात. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की काय बोलते सायली, सिरियसली, अगं तू खरं बोलतेस का? तेव्हा आता सायली म्हणते की हो चला, मी तुम्हाला दाखवते चला. म्हणून ती अर्जुनच्या हाताला धरते आणि म्हणते की चला आतमध्ये. सगळे आत येतात. सायली म्हणते की हे बघा, मधू आता माझ्याशी बोलतील. तेव्हा मात्र आता सायली सगळ्यांच्या समोर विचारते की मधू, तुम्हाला आता आम्हाला इथे सगळ्यांना बघून आनंद होतो ना? तर अजूनपर्यंत पापण्यांचा इशारा काही आता केलेला नसतो. पापण्या अगदी म्हणजे डोळे उघडझाप काही मधुहू करत नाही. तेव्हा आता सायलीच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येते. सायली वाटच बघून असते. अर्जुन म्हणतो की सायली, अगं हे बघ, त्यांचे डोळे नाही हलत. मधू कोमात आहे, त्यामुळे त्यांची बॉडी ही मोमेंट होऊ शकत नाही. सायली बघ अगं. तेव्हा आता मधुहूंचे अजूनपर्यंत काही डोळ्यांची उघडझाप नसते. तर प्रताप म्हणतो की सायली, मला असं वाटतं की तुला भास झाला असेल. सायली म्हणते की नाही बाबा, भास नाही. आणि मधुहून म्हणते की बोला मधू, अहो बोला ना. सगळ्यांना सांगा बरं की तुम्हाला माझं बोलणं कळतं, तुम्ही मला प्रतिसाद देतात म्हणून. सायली पुन्हा खुश होत विचारते की मधू अहो बोला की, तुम्हाला खरंच आता आम्हाला सगळ्यांना इथे बघून आनंद होतो ना? होतो ना. आणि तेवढ्यात आता काही होत नसतं, परंतु आता लगेच मधू आपले डोळे बंद करतात, उघडझाप करतात. ते बघून आता सायलीला इतका आनंद होतो आणि सगळ्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो की खरं सायली जे बोलते ते खरं आहे. तर असे आता सर्वांच्या लक्षात येते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की आई शपथ वहिनी, अग हा खूप मोठा चमत्कार आहे. तर सर्वांना इतका आनंद होतो आणि थांबा, मी लगेच डॉक्टरांना घेऊन येतो. म्हणून चैतन्य डॉक्टरांना बोलायला धावतच जातो. त्यावर प्रताप खोशात म्हणतो की अर्जुन, अरे माझा विश्वासच नाही बसलं की मधुहनी सायलीला उत्तर दिलं म्हणून. सायली खोशत विचारते की मधू, तुम्हाला आश्रमात यायचं ना? आश्रमाची तुम्हाला आठवण येते ना? तेव्हा मधू पुन्हा डोळ्याची उघडझाप करतात. अर्जुनला आणि सायलीला, प्रतापला इतका आनंद होतो की काय सांगू मित्रांनो. त्यांचे चेहरे अगदी इतके खुललेले असतात की आनंदाने उड्या मारू की काय अशी आज त्यांची अवस्था होते. आईचा आता एक खूप मोठा चमत्कार घडलेला असतो. तेव्हा आता सायली आणि अर्जुन थोडेसे बाजूला बोलायला येतात. अर्जुन म्हणतो की हे बघा, डॉक्टर असं म्हणत होते की त्यांचे व्हायटल्स इम्प्रूव्ह होण्यासाठी काय ट्रिगर झालं माहिती नाही. सायली अगोदर म्हणते की खरंच मला इतकी भीती वाटली होती. अर्जुन पुन्हा सायलीला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, जेव्हा तू त्यांना भेटायला आतमध्ये गेली होतीस तेव्हा ते बरे होते का? तेव्हा आता सायली म्हणते की होते, बरे होते. तर आता अर्जुन विचारतो की मग तू त्यांच्याशी असं काय बोलली बरं? त्यावर सायली ते आठवते. सायली म्हणते की आता म्हणजे DNA टेस्टप्रमाणे आता सदा लोखंडे आणि मैनावती लोखंडे माझे बाबा आहेत. परंतु हे बघा मधू, माझं मन ते नाही मानत. माझ्या मनाची खात्री नाही पटत. आणि मी खरंच आता त्यांना मधुनांना हाच प्रश्न विचारलेला असतो की ते सदा लोखंडे हे माझे आई बाबा असतील का? आता हे जे काही प्रश्न तिने मधुना विचारलेला आहे तर तो तिला आठवतो. मी अगदी आईबाबाबद्दल बोलून माझं मन मधूंकडे मोकळं केल्याचं ती अर्जुनला सांगते की त्यांच्याशी हे सगळं बोलल्या. तेव्हा त्यानंतर मात्र मधू खूप रिएक्ट झाले आणि त्यांची तब्येत अचानक अगदी बिघडली म्हणून. तेव्हा आता अर्जुन विचार करतो. तो आणि सायलीला म्हणतो की तुझे आई बाबा नक्की कोण आहेत? मधूंना माहिती आहे तर, आणि जर हे लोखंडे असतील तर हे मधुना तर माहितीच असेल. त्यावर तर सायली म्हणते की जर ते लोखंडे नसतील तर ते सुद्धा मधू सांगू शकतील.
तेव्हा आता आपण असं काम करू की आता आई बाबांना मधूंच्या समोर घेऊन येऊयात. तर अर्जुन म्हणतो की अगदी ग्रेट. आता मात्र शेवटी फायनल निकाल काय आहे तो लागेलच. म्हणून आता सदा लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांना मधूंच्या समोर आता उभं करण्याचं आता सायली आणि अर्जुन ठरवतात. त्यानंतर आता हे सर्वजण घरी येतात. तर आता कल्पना पूर्णाई हे वाटच बघून असतात. कल्पना आता विचारते की मधू कसे आहेत. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो आता ते बरे आहेत. तर सायली म्हणते की हे बघा, अहो मधुहनी तर पूर्णपणे मला घाबरूनच टाकले होते. परंतु डॉक्टर सांगतात की आता मात्र मधूंची प्रकृती अगदी स्थिर आहे. ते ऐकून आता पूर्णाई, कल्पना यांचा जीवात जीव येतो. अस्मिता तर लगेच देवाला हात जोडते आणि पूर्णाई सुद्धा देवाला हात जोडते. देव पावला. तर मगाशी जेव्हा अर्जुनने फोन घेतला होता आणि तेव्हा मात्र त्याचं ते बोलणं ऐकून फारशी काळजी वाटली होती. त्यावर ते कल्पना म्हणते की अगं पण तुम्ही घरी कशाला आलात? मी तुमचा डब्बा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला असता. तर प्रताप म्हणतो की अगं कल्पना, त्या दोघांना फ्रेश होण्याची गरज होती म्हणून ते दोघे घरी आलेत. आणि हे बघ, मधू आता बरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची प्रकृती बरी आहे. जीवावरचा धोका आता टळलेला आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, परत तर आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत. मला असं वाटतं की आई बाबांना घेऊनच आता मधूहून भेटायला जावं. त्यावर आता हे ऐकून कल्पना विचारते की अगं पण आता कशाला? तर आता पूर्णाई म्हणतात की हे कल्पना, अगं असू देई. मधूहून सुद्धा कळायला हवे की सायलीचे आई बाबा कोण आहेत ते. असे बोलून आता सायली म्हणते की आलेच मी, तर आत जाते. तेव्हा आता आतमध्ये तर मैनावती सदाशिव रागवत असते. इतक्या म्हणजे विश्वासाने मी त्या सुभेदारांचा विश्वास कमवला होता. तुमच्या मात्र एकच चुकीने आता आपल्याला घर गाठावं लागेल. तेव्हा आता हा सदा म्हणतो की नाही मैने, अगं आता असं करून नाही चालणार. काही जरी तरी आता इथून निघण्याच्या अगोदर आपल्याला खिसे भरून जावे लागेल. तेव्हा आता मैना म्हणते की असं काही होणार नाही. ते लोक आपल्याला अगदी लात मारून हाकलून देतील आणि या सदा मैनाचा गाठोड आहे ना, तर ते रिकामे जाणार आहे, रिकाम्या हाताने. तेव्हा आता सदा म्हणतो की नाही, असं करून नाही चालणार. आपल्याला अगदी त्यांना लात मारण्याच्या अगोदर डल्ला मारावा लागेल आणि इथून पळ काढावा लागेल. जाताने मात्र इथून ताट मानेने जायचं. तेव्हा मात्र आता लगेच मैना ही ऐकून खुश होते आणि म्हणते की अहो चांगली आयडिया आहे. तर तेव्हा आता सदा म्हणतो की अगं मग नवरा कोणाचा आहे तर? आणि हे बघा, आता मात्र आपण असा मोठा डल्ला मारू. असे म्हणत असताने सायली दरवाजा उघडते आणि मात्र आत येते. आता सायलीला बघून मात्र हे दोघे खूपच घाबरतात. तेव्हा आता मैनावती आता पाहतच असते. तर सदा म्हणतो की हो सायली बेटा, अगं ये. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, मी तुम्हाला हेच सांगायला आले की मधुहूंची तब्येत जरा बिघडली होती. प्रिया आता यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते की नक्की काय बोलतात. तर सायली सांगते की आता मधू बरे आहेत. बरे म्हणजे तसेच आहे, परंतु डॉक्टर आता असं म्हणाले की त्यांच्या जीवाला धोका नाही. तेव्हा आता सदा म्हणतो की हो का, बरं झालं. तर मैनावती मनात म्हणते की बरं झालं की सायलीने आमचं बोलणं मात्र ऐकलेलं दिसत नाही. त्यानंतर आता सायली म्हणते की मला असं वाटतं की तुम्ही त्यांना बघण्यासाठी हॉस्पिटलला यावं. म्हणून आता असं म्हणल्यानंतर आता मैनावती आणि सदा यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. परंतु प्रियाला मात्र आता हे सर्व ऐकून टेन्शन येते. प्रिया आता विचार करते की सायली या दोघांना मधुभूना भेटायला का नेत असेल. म्हणजे आता अगदी मला असं वाटतं की सायलीची खात्री पटली की हे दोघे सायलीचे खरे आई बाबा आहेत म्हणून. प्रिया आता खूपच खुश होते. म्हणजे आता नशवाचे फासे ही माझ्या बाजूने पडायला लागले. तर सदा सायलीला विचारतो
की मधुना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं का? सायली म्हणते की हो. मैनावती म्हणते की हो, येतो. कारण ज्यांनी आमच्या मुलीला वाढवलं, आमच्या पोरीला, अगदी पोटच्या पोरीला जीव लावलं, अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपलं, मग त्यांना भेटायला येण्यासाठी आम्हाला काय प्रॉब्लेम आहे बरं? तर सायली म्हणते की चला तर लगेच निघूया. तर मैनावती म्हणते की काय सायली आता? तर सायली म्हणते की हो, आत्ताच. आता सायली बरोबर अगदी हॉस्पिटलला जायला निघतात. त्यानंतर आता इकडे हा सचिन आता लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो. मोबाईल आता खिशातून काढतो आणि बघतो तर काय, अस्मिताचे इतके मेसेज आणि मिस कॉल्स, आणि विचार करतो की कशासाठी आले असतील आता नक्की हिला काय झाले. असे बोलून तो लगेच आता अस्मिताला फोन करतो. तर अस्मिता आता त्याचा व्हिडिओ कॉल उचलते आणि म्हणते की काय रे सचिन, कसा आहेस? आता की तुला मिस कॉल केले तरी सुद्धा तू माझा कॉल नाही घेतला. तर तेव्हा आता सचिन म्हणतो की बापरे, म्हणजे आता मी तुझे इतके कॉल्स घेतले नाही, मेसेज घेतले नाही, तरी सुद्धा तुझा मूड चांगला आहे. म्हणजे खरंच माझ्या बायकोला कॉल लागलाय की काय, दुसरीकडे कुठे लागला म्हणून तो अस्मिताची गंमत करतो. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे तू गायब असण्याची आता सवय झाली आहे मला, आणि हे बघ ना. आणि अस्मिता त्याला म्हणते की अरे लवकर ये ना तू, कारण आता बऱ्याच दिवसापासून आपल्या आईबाबांना म्हणजे सचिनच्या आईबाबांना कल्पना आणि प्रतापने बोलावलेलं असतं, आणि आता मात्र कुठे त्याला योग आलेला असतो. मग तू ये ना त्यांच्यासोबत. तेव्हा आता सचिन म्हणतो की अरे बापरे, म्हणजे आता आई बाबा हे कायम अगदी एकटे असतात, आता आपल्याला सुद्धा त्यांच्याबरोबर वेळ घालवायला नसतो. मग आज मात्र त्यांना बोलण्यासाठी कुठेतरी कंपनी भेटेल बहुतेक. तेव्हा अस्मिता ओरडते. अस्मिता म्हणते की तू मला टोमणा मारतोस का? मी नेहमी माझ्या माहेरी असते याबद्दलच ना. आणि तेवढ्यात साक्षी आता सचिन जवळ आलेली असते. तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की अगं हे पण मला आता हा जो काही सूर लागलेला आहे ना, तो नक्की अश्मी देशमुखचा लागलेला आहे. तर आता साक्षी तेथेच असते. आता मात्र ती थोडी अगदी बाजूला असते आणि ती आता सचिनकडे येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता सचिन हसतो आणि म्हणत असतो, हा कॉल मात्र माझ्या बायकोला लागलेला आहे. तर तेव्हा अस्मिता म्हणते की पुरे आता, अरे इथे घरामध्ये किती टेन्शन सुरू आहे, त्यामुळे माझे हार्मोनियम्स अगदी खालीवर होतात, त्यामुळे तुला माहिती आहे का? अरे सचिन, माझी खूप अशी चिडचिड होते रे. त्यावर आता सचिन म्हणतो की अस्मी, अगं हे पक, चिडचिड अजिबात करायची नाही. तर आपल्याला हसरं बाळ हवं आहे की नाही? त्यामुळे त्याच्या आईने मात्र कायम नेहमी हसतच राहायचं आणि पूर्ण आजी, तुला जे काही सांगतात ना ते सगळं काही ऐकायचं. ओके. मात्र आता सचिन हा व्हिडिओ कॉलवर बोलत असतो अस्मिताशी, तर साक्षी पाहते. साक्षी म्हणते की नक्की आता याचा व्हिडिओ कॉल सुरू आहे की ऑनलाईन मीटिंग सुरू आहे, असं ती आता विचार करते आणि पाहतच असते. त्यानंतर आता सायली, मैनावती आणि सदाशिव यांना घेऊन मधूंच्या समोर हॉस्पिटलला येते. अर्जुन सुद्धा तिच्या सोबतच असतो. तेव्हा आता ती मधुहूंना म्हणते की मधुहू, हे माझे वडील सदाशिव लोखंडे आणि ही माझी आई आता मैनावती लोखंडे. तेव्हा आता सदाशिव हात जोडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मधो हो, तुम्ही माझ्या लेकीला अगदी स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. हो, तुम्ही तिच्यावर चांगले संस्कार केले म्हणून आज आमची मुलगी अगदी श्रीमंताच्या घरात आहे, एक सून म्हणून. मधु हो, तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही. अगदी कातल्यांची अगदी झोडकर केली तरी सुद्धा तुमचे उपकार नाही फिटणार हो. त्यावर वर मैनावती हे ऐकून म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, ते कोमात आहे, त्यांना कसे कळणार की तुम्ही नक्की काय बोलतात ते. तेव्हा सदाशिव म्हणतो की अगं पण आपली सायली त्यांची किती काळजी घेते, आणि परत आता दोघे खूप नाटक करायला तर अगदी एक नंबर असतात. सदा म्हणतो
की मैना अगं, तू काय मधुभाऊंसाठी फळ वगैरे आणली की नाही काय ग तू पण. तेव्हा आता मैनावती डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे कर्मा, विसरलीस मी. आणि सायले, हे बघ अगं पुढच्या वेळेस सैताने मात्र मी नक्की त्यांच्यासाठी फळ घेऊन येईल. तेव्हा आता सायली आणि अर्जुनला या दोघांचा रागच येत असतो. पण तरी सुद्धा आता शांत राहून सायली मधुहूंना विचारते की मधु अहो, तुम्हाला माझ्या आई-बाबांना भेटून आनंद झाला ना. तेव्हा आता मधुहू काही रिएक्ट होत नाही. त्यांच्या डोळ्यांची आता उघडझाप होत नाही. तेव्हा आता सायली अर्जुनकडे पाहते. म्हणजे आता नक्की मधुना हे सांगायचे आहे की सदा आणि मैना माझे आई-बाबा नाहीत म्हणून. कारण मधुनांना तर माहिती आहे की माझे आई-बाबा कोण आहेत ते. त्यानंतर आता इकडे साक्षी आता सचिन नक्की कोणाशी बोलतो हे अगदी पाहत असते. आता साक्षीही त्याच्या पाठीमागून येतच असते. आणि आता सचिन असं काही बोलतो की या बाबतीत मात्र मला हलगर्जीपणा नकोय. जे रूल्स मी दिलेले आहेत ते नेहमी अगदी वर्क करायचे. तर आणि तेवढ्यात मात्र आता हा कंपनीचं जे काही काम आहे तर त्या मुलीशी बोलत असतो. आता अस्मिताचा फोन कट झालेला असतो. साक्षी डोकावून पाहते आणि त्या साक्षीचा चेहरा खुलतो. आता तिला असं वाटतं की नक्की ऑनलाईन मीटिंग आहे. तर त्या बाबतीतच आता हा बोलत आहे. कारण सचिन हा खूप हुशार असतो. त्याला आता कळालेलं असतं की नक्की आता साक्षी येते म्हणून त्याने आता हा व्हिडिओ कॉल आहे तर तो चेंज केलेला असतो. तर आणि आता फोन ठेवल्यानंतर मात्र आता साक्षी त्याला हाय म्हणते. सचिन तिच्याकडे बघून म्हणतो की हाय ब्युटीफुल. आणि साक्षी त्याला म्हणते की तुझं काम कंटिन्यू कर, मी तुला डिस्टर्ब केलं. तर तेव्हा आता लगेच सचिन म्हणतो की काही नाही, बस ना. तर साक्षी आता त्याच्या जवळ बसते. त्यानंतर आता इकडे अर्जुन सदा आणि मैना या दोघांना म्हणतो की तुमचं काम झालं, तुम्ही आता जाऊ शकतात. सदा म्हणतो की काय, तर अर्जुन म्हणतो की अहो, तुम्हाला मधून दाखवायचं होतं, मग ते काम झालं आमचं, त्यामुळे तुम्ही आता घरी जाऊ शकतात. जर डॉक्टरांनी पाहिलं की येथे खूप गर्दी झाली तर ते तुमच्यावर ओरडतील आणि मी तुम्हाला घरी जाण्यासाठी कॅब बुक केलेली आहे. ती कॅब येईनच आता. आणि चल ग मैना, चल ब्र आता. आणि मधु समोर हात जोडतो. येतो ब्र का मधु भाऊ, येतो. आता ऍक्टिंग करत सदा आणि मैना निघून जातात. तेव्हा आता सायली ही मधुभाऊ जवळ बसते आणि मधुना म्हणते की आता येथे जे येऊन गेले ते माझे आई बाबा आहेत. तर तुम्ही जो काही खोटो माझा गाठोड्यात ठेवला होता त्या खोटोवरून यांनी त्यांना शोधून काढले. परंतु हे बघा मधु, अहो माझं मन मात्र मानत नाही की हे माझे आई बाबा आहेत म्हणून. आता इकडे सदा आणि मैना बाहेर येतात. तर मैना सदाला विचारते की अहो तुम्ही त्या सायलीच्या बापाशी म्हणजे त्या मधूंशी असं का बोलत होतात की जसं त्याला सगळं काही ओळख फक्त समजत म्हणून. आणि सदाची ऍक्टिंग करते की तुमचे उपकार झाले. तेव्हा आता सदा मैनावर ओरडतो की ए मैने, अगं मला अक्कल कमी आहे का, मी फक्त त्या सायलीच मन राखण्यासाठी तसं बोललो. त्यानंतर आता आतमध्ये अर्जुन मधुनांना सांगत असतो की मधु, मी सायलीच्या शाळेत गेलो होतो आणि तेथे मात्र गेल्यानंतर मी यांना शोधून काढले. तर मी सायलीच्या आणि तिच्या आईचे DNA सुद्धा अगदी रिपोर्ट म्हणजे केलेले आहे. तर आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा मॅच झालेत. आणि हे बघा, मला तरी सुद्धा असं वाटतं की सायली त्यांची मुलगी नाही असू शकत. जेथे हे रिपोर्ट चेक केले तर ती लॅब खूप खात्रीचे आहे. तर तेथून आता हे रिपोर्ट चुकीचे नाही येऊ शकत. तेव्हा आता मधु ऐकत असतात. त्यानंतर आता इकडे सदा मैनाला म्हणतो की चल ना अगं, बाहेर तर आलो ना, मग चल पाणीपुरी खाऊयात. मग हे बघ, नेहमीप्रमाणे आपली जी शक्कल आहे ना ती लढवायची. कारण पाणीपुरी खायची आणि त्यानंतर मात्र त्याच्याबरोबर भांडायचं त्या पाणीपुरीवाल्याबरोबर. तेव्हा आता मैना म्हणते की अहो, ते करायला तर मला आवडतं,
परंतु आता तिकडे सुभेदारांच्या घरात आता आपल्याला लगेच जावं लागेल. सदा विचारतो की अगं तेथे काय इतकं आपली कोण वाट बघत राहणार आहे. तेव्हा मैना म्हणते की अहो, आपलं काय ठरलं होतं की मोठा दल्ला मारायचा म्हणून आणि पळून जायचं. तेव्हा आता सदा म्हणतो की अगं आजच, अगं वेडी आहे की खोडी आहेस तू. दिवसावळ हे सर्व कसं करायचं. घरात सगळे असताना मात्र मैना म्हणते की अहो, ते सगळेजण कामावर गेलेले असतात आणि हे बघा, अहो आपण सगळेजण जेव्हा निघालो ना, तेव्हा घरातून सगळेजण एक एक करून बाहेर जात होते आणि ती तन्वी सुद्धा बाहेरच गेली होती आणि पूर्णाजी सोडून मात्र घरामध्ये कोणीच नव्हतं. तर सदा म्हणतो की हो नव्हते तर सदा विचारतो की पण त्या पूर्णाजीचं काय करायचं. तर आता ही मैना म्हणते की तिला आडवं करण्यासाठी आपल्याला किती सहसा वेळ लागणार आहे. तर सगळा पैसा आडका आहे ना, तो तिच्याच ताब्यामध्ये असणार आहे. तर हे ऐकून आता सदा खुश होतो आणि म्हणतो की मैने, अगदी बरोबर बोललीस तू. खूपच हुशार आहे ग मैने. आणि अशी तिजोरी उघडायची, पण त्या तिजोरीपर्यंत पोहोचायचं कसं. तर मैना डोक्याला हात लावते आणि नक्की की काय प्लॅन आहे त्याबद्दल ती आता सदाला समजावते. त्यानंतर आता इकडे सायली मधुनांना म्हणत असते की हे बघा, माझा त्या दोघांवर विश्वास नाही. ते माझे आई बाबा आहेत म्हणून. अहो ते लोक चोया करतात, वाटेल ते मार्गाने पैसे लुबाडतात मधू. अहो त्या माणसांशी माझी नाळच जुळत नाही, तर ते कसे माझे आई बाबा असू शकतात बरं. आणि हे बघा मधू, माझ्या डोक्यामध्ये आता विचारांचा गुंता झालेला आहे आणि तो गुंता फक्त तुम्हीच सोडू शकतात. तर तुम्ही यांना सांगितलं होतं की माझे आई बाबा जिवंत आहे आणि मग तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की नक्की कोण आहे ते आणि ते सत्य जाणून घेण्याची मधू मला खरंच खूप गरज आहे. तर आणि हे सत्य फक्त तुम्हीच मला मधू सांगू शकतात. मग आता येऊन गेलेले सदा लोखंडे आणि मैनावती लोखंडे खरंच माझे आई बाबा आहेत का. होता मधुभाऊ आपल्या डोळ्यांची उघडझाप करत नाही. तर आता हे बघून अर्जुन म्हणतो की सायली, मधुनी आतापर्यंत खरंच काही मोमेंट केलेली नाही, तर म्हणजे त्यांचं उत्तर नाही आहे. तर सायली आता मधुना विचारते की मधु अहो, सांगा ना मला जे वाटतं की ते लोखंडे माझे आई बाबा नाही, तर हेच खरं आहे ना. तेव्हा आता सायलीने मधूंचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि आता मधुहू डोळ्यांची उघडझाप करतात. म्हणजे सायलीला आता जे काही वाटत आहे की ते तिचे आई बाबा नाहीत, आता हे मधुहू नाही असं उत्तर देतात. म्हणजे आता सायलीच्या आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आता येतो, तेव्हा सायलीला खूप छान वाटतं की नक्की आता हे दोघे माझे आई बाबा नाहीत, हे मधून आता सांगितले. तेव्हा आता सायली पुन्हा म्हणते की मी पुन्हा एकदा खात्री करून घेते, ते DNA रिपोर्ट हे चुकीचे आहेत, असे ती मधुहूंना विचारते. तेव्हा आता मधुहू पुन्हा डोळ्यांचा इशारा करून हो असं म्हणतात. तर आता सायली आणि अर्जुनला खूपच आनंद होतो. तेव्हा आता सायली म्हणते की मधु हो, मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे माझे आई बाबा आहेत. हा एक खूप मोठा गैरसमज आहे ना. तेव्हा आता सायलीला खूपच आनंद होतो. इतक्या मोठ्याने ती आता हसत असते आणि अर्जुनला सुद्धा हातामध्ये हात धरून मधु थक्यू उड्या मारत आता ती घट्ट मिठी मधून मारते आणि अर्जुनला म्हणते की बघितलंस ना तुम्ही, मधुनी स्पष्ट सांगितलं की मैनावती आणि सदाशिव लोखंडे माझे आई बाबा नाहीत. तर आणि अर्जुनला म्हणते आता आणखीन कोणता पुरावा तुम्हाला हवा आहे. तर आता अर्जुनची सुद्धा खात्री पूर्णपणे पडते आणि तो सायलीला घट्ट आता मिठीत घेतो आणि सायलीला म्हणतो की रिअली सॉरी बायको, तुझं अगोदरच ऐकायला पाहिजेल होतं. सायली आता अर्जुनच्या मिठीत खूप आता रडत असते. तेव्हा आता सायली म्हणते की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, कारण माझे आई बाबा आहेत असं मानून मात्र आपण त्यांचं खूप काही सहन केले, पण आता मात्र मी त्यांना धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. तर अर्जुन सुद्धा ठरवतो. मित्रांनो, हा भाग येथे संपतो.
पुढील भागामध्ये आता सदाशिव आणि मैनावती आता पूर्णाजला म्हणतात की कॉफी करू का तुमच्यासाठी. म्हणून मैनावती आता पूर्णला कॉफी करते, पण त्यामध्ये आता औषध टाकते आणि आता कॉफी ती आता पूर्णला प्यायला देते. तेव्हा आता पूर्णाजी बेशुद्ध होते. तर सदा आणि मैना मात्र तिला रूममध्ये अगदी बेडवर नेऊन झोपवतात. त्यानंतर आता अस्मिता, कल्पना हे सगळ्या जणी घरी येतात. अर्जुन आणि सायली सुद्धा. अस्मिता म्हणते की पूर्णाजी कुठे राहिली बरं, मी तिला सांगणार आहे की माझ्या सासूबाई चिडलेल्या आहेत ती कारण बाहेर नाही आली. आणि तेवढ्यात मात्र आता मैना होती आणि सदा मात्र सगळे काही दागदागिने घेऊन पळत असतात. तेव्हा सायलीचं लक्ष जातं. सायली म्हणते की कोण आहे, पकडा पकडा. तर अर्जुन त्यांच्या मागे धावतो आणि शेवटी मात्र अर्जुन आणि सायली त्या दोघांना पकडतात. आता मात्र शेवटी काळे कपडे त्यांनी घातलेले असतात आणि आता अर्जुन सायलीने या दोघांना अगदी रंगे हात पकडलेले असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.